सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जो आहे तो त्यांनी मोठा राजकीय जो आहे तो धक्का एक प्रकारे शिवसेना शिंदे गटाला दिल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। आपल्या समवेत शिवसेनेचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर आहेत। सर काय सांगाल, इतकी वर्ष जवळपास मागील 3 वर्षापासून आपण शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदावर होतात, मात्र आज थेट राजीनामाच घेत आहे। गेली 3 वर्ष मी शिवसेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करत आहे आणि या 3 वर्षामध्ये पहिली 2 वर्ष जे चांगल्या पद्धतीनं काम केलं, अतिशय जिल्ह्यामध्ये ताकदीनं शिवसेना वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम अनेक मेळावे घेतले, सगळ्या कार्यकर्त्यांची कामं केली। असं असताना गेल्या 1 वर्षाभरापासून शिवसेनेचं संपर्क प्रमुख म्हणजे शिवसेना संपर्क प्रमुखाच्या विचारात घेऊन त्यांना विचारल्याशिवाय त्यांना विश्वासात घेऊन इतर पदं नेमायची असतात वरिष्ठांनी, परंतु गेल्या 1 वर्षापासून मला विश्वासात न घेता न सांगता जिल्ह्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या। असं असताना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वरती कानावरती गाठल्यात, ते असू द्यात, पण त्यांना जे माझ्यापेक्षा चांगलं कोण शिवसेनेमध्ये काम करत असेल, शिवसेना चांगल्या पद्धतीने वाढवणार असेल, त्याच्यासाठी त्यांनी नेमणूक केल्यास ते मी ग्राह्य धरतो। परंतु माझ्या तालुक्यातलं सुद्धा तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखाची नियुक्ती मला न सांगता न विचारता केल्यामुळं मला असं वाटलं की वरिष्ठांचा विश्वास मी गमावला असेल किंवा त्यांचा माझ्यावरती विश्वास नसेल, म्हणून मी माझ्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे। कुठंतर विश्वासात न घेतल्याची भावना आपण व्यक्त करताय, पण ह्या विश्वासात न घेतलेल्या असतील किंवा अनेक काही तक्रारी कुरघोड्या हे काय पक्षश्रेष्ठींच्या तुम्ही कानावर घातल्या होत्या? कुणी माझ्यावरती कुरघोडी केली त्यांचं मी नाव घेणार नाही, कारण मी त्यांचं नाव घेण्यात पण ते मोठे नाही, त्यामुळं कोणाचं नाव घेता कोणावरती आरोप न ठेवता मी माझ्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे, एवढंच तुम्हाला सांगतो। ज्या पद्धतीने एकीकडे एकनाथभाई शिंदे यांची देखील आपण अनेक वेळा भेट देखील घेतली होती, या दरम्यान काय अशा तक्रारी वगैरे त्यांच्या कानी घातल्या होत्या? या संदर्भामध्ये मी 2-3 वेळा त्यांना सांगितलेलं आहे, बाकीचे शिष्टमंडळ जाऊन त्यांनी त्यांच्या कानावरती गाठलेलं आहे, त्याच्यानंतर सुद्धा अजून त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही, त्यामुळं मीच या सगळ्यापासून बाजूला होतो आहे आणि एक सच्चा शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि कैलासवासी आनंद दिघे साहेब यांचा सहवास लाभलेला शिवसैनिक म्हणून काम करणार। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते अनेक शिवसेनेचे पदाधिकारी देखील या ठिकाणी जमले आहेत, एकंदरीत त्यांचा देखील राजीनामा सत्र पुढे येईल येत्या काळात? नाही, मी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, मी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे आणि माझ्याबरोबर जे सगळे शिवसैनिक आहेत पदाधिकारी आहेत तो त्यांचा प्रश्न आहे, ते ठरवतील ना काय करायचं ते। एकीकडे कुठतर भरत शेठ गोगावले यांचे देखील नियुक्त पत्र देतानाच्या सोशल माध्यमावर फोटो देखील येताना पाहायला मिळतात, तालुक्यातले जिल्ह्यातले कुठतर भरत शेठच यामध्ये हस्तक्षेप करतायत अशी खदखद आहे आपल्याला। मी कुणाचंही नाव घेणार नाही आणि कुणाचं नाव घेऊन त्यांच्यावरती आरोप देखील करणार नाही, कारण वरच्या श्रेष्ठींचा निर्णय असेल तुम्हाला मान्य आहे ना, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे। कुठेतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या, जिल्हा परिषद असतील, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, आणि त्या दरम्यानच आपण हा पदाचा राजीनामा देत आहे, कुठेतरी हा धक्का मानायचा? मला न विचारता विश्वासात न घेता जे पदाधिकारी नेमलेत त्यांच्या पाठीमागे किती लोक आहेत, त्यांची किती काय किंमत आहे आणि ते हे उद्याच्या निवडणुकीमध्ये काय करू शकतात हे वरचे पक्षश्रेष्ठी ठरवतील, परंतु माझ्या तालुक्यातला तालुका परिषद, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि नगर परिषदा ह्या निवडणुका आहेत, त्या मला ताकदीनं लढवायच्या, जास्तीत जास्त माझी सदस्य संख्या निवडून आणायची आहे आणि कुर्डवाडीच्या नगर परिषदेवर मला झेंडा फडकवायचा आहे, त्यासाठी मी ह्या वैयक्तिक माझ्या तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला आहे। कुठेतर मेळावे असतील, महाआरोग्य शिबिर असेल, शिवसेनेच्या माध्यमातून एक मोठं मेळावा देखील माड्यामध्ये पार पडला नुकत्याच काही दिवसापूर्वी, मग एकीकडे ही असताना पदाचा त्याग करताय आपण, कुठेतर वेदना आहे, इतके दिवस शिवसेनेसाठी आपण जीवन समर्पित केलं आणि त्याच पदासाठी नव्हे तर मग इतके दिवस असताना देखील हे वेदना कुठेतर पक्षश्रेष्ठींच्या कानावर जाऊन देखील कुठेतर जाणीव मनात ठेवली नाही? ते पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल ना, आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, ते सगळं असून सुद्धा जर आहे तीच परिस्थिती राहत असेल, मी त्याच्यावरती काही बोलणार नाही। मग आता ह्या राजीनाम्याच्याच भावना आता पोहोचणार ना, 100% आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि पोहोचल्या देखील असतील मला वाटतं आतापर्यंत। याच्या पुढच्या काळात काय कठोर राजकीय निर्णय घ्यावा लागेल, राजकीय भूमिका असेल, कार्यकर्त्यांनी जर आग्रह केला अन्य काय वेगळा निर्णय वगैरे, तर त्यावेळेस भूमिका काय असेल? माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा जो विचार असेल, त्यांचं जे मत असेल, हे सगळ्यांच्या एकमतानं जो पुढचा निर्णय असेल तो आम्ही करू, परंतु सध्या आम्ही शिवसैनिक म्हणून काम करणार आहोत, हा एक निर्णय पक्का ठरलेला आहे।
आपण जर पाहिलं तर हे होते शिवाजीराव सावंत आणि ज्या पद्धतीनं शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा जो आहे तो त्यांनी राजीनामा दिला. एक प्रकारे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला हा मोठा धक्का बसला. त्या काळामध्ये राजीनामा सत्र जे आहे ते सुरू होऊ देखील शकतं. ज्या पद्धतीनं शिवसेना संपर्क प्रमुख असलेल्या शिवाजीराव सावंत यांचा वलय होतं, ज्या पद्धतीने वेगवेगळे मेळावे असतील, कार्यक्रम असतील घेण्यामध्ये सावंतांचा मोठा हातभार होता, लक्ष असायचं. मात्र तेच सावंत आता शिवसेनेच्या पदाचा त्याग करून चाललेत. त्यामुळं शिवसेनेचे प्रमुख असलेले शिवसेनेचे उपमुख्यमंत्री राज्याचे असलेले एकनाथभाई शिंदे यांची देखील भेट घेऊन सावंत यांनी त्यांची भेट घेऊन देखील ही वेदना खंत मांडली होती. मात्र त्यांनी देखील कुठंतर दुर्लक्ष केलं आणि त्यातूनच हा राजीनामा जो आहे तो पुढे आलेला पाहायला मिळतो. येत्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते. माझे सहकारी कॅमेरा पर्सन शेखर मेहत्रे, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.